नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्ध, धम्म आणि संघ व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। उपस्थित उपासक आणि उपासिकांनो, आपल्या सर्वांना पूजनीय भिक्खू रेवत बोधीजी यांनी खूप चांगल्या पद्धतीनं 3 महिन्याच्या वर्षाभासामध्ये आपल्याला बौद्ध धम्माचं महान असं तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रसंगाने वेगवेगळ्या प्रवचनाच्या माध्यमातून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या आधारावरती सांगितलेला आहे। आज आपण पंचशील बुद्ध विहारामध्ये हा वर्षाभास महोत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करीत आहोत। खरं तर 3 महिने आम्ही काय केलं तर 3 महिने आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं धम्म समजून घेतला। धम्म समजल्यानंतर 3 महिन्यामध्ये 8 दिवस कोणी अष्टशिलाचं पालन केलं असेल, 15 दिवस कोणी अष्टशिलाचं पालन केलं असेल, 1 महिन्यासाठी आर्य उपोषिलाचं पालन केलं असेल, कोणी 1.5 महिन्यासाठी, कोणी 2 महिन्यासाठी आणि कोणी तब्बल 3 महिन्यापर्यंत आणि कोणी या वर्षी अधिकचा महिना होता तर वर्षाभासातल्या 4 महिन्यापर्यंत शिलाचं पालन केलं असेल। सातत्यपूर्ण चाललेल्या या धम्म पर्वामध्ये माझ्या कुशल चित्ताला उत्पन्न करीत असताना त्या कुशल चित्ताला उत्पन्न केल्याबरोबर अष्टशिलाच्या पालनाच्या माध्यमातून कायावरती संयम आला, मनावरती संयम आला, शरीरावरती संयम आला। काया वाचा आणि मनावरती आलेल्या संयमाच्या आधारावरती जे काही माझ्या वतीनं धम्म आचरण झालेलं आहे तर हे धम्म आचरण आम्हाला आमच्या बुद्ध विहारात जे भिक्खू 3 महिन्यापर्यंत वर्षाभास कालीन धम्म प्रवचन द्यायचे किंवा आमच्यासाठी धम्म संस्कार घ्यायचे तर त्यांच्यासाठी या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप चांगल्या चित्तानं कुशल चित्तानं केलेल्या आचरणाद्वारे हे सारं आचरण करत असताना पूजनीय भंतीजी जे काही आपल्या 3 महिने सहवासात होते तर हे त्यांच्यामुळे शक्य झालं असं म्हणून त्यांची कृतज्ञता आपण या दिवशी व्यक्त करायची असते। बुद्ध काळातला हा महान असा संदेश आहे। ही विचारसरणी 5-50 वर्षाची आहे का? नाही। ही विचारसरणी 100-150 वर्षाची आहे का? नाही। ही विचारसरणी 500 वर्षाची नाही आहे, तर ही विचारसरणी 2600 वर्षापासून या जगतामध्ये निर्मित झालेली आहे। आम्हाला रस्त्याने जात असताना एखादा वाटसरू रस्ता भटकल्यानंतर तो वाटसरू एखाद्या व्यक्तीला विचारतो, बाबा भुसावळचा रस्ता हाच आहे का? आणि त्यांनी जर व्यवस्थित रस्ता सांगितल्यानंतर आम्ही आमच्या घरी पोहोचल्यानंतर त्या व्यक्तीसाठी धन्यवाद व्यक्त करतो। काय म्हणतो आम्ही? अरे भला माणूस होता, भला माणूस होता, भटकलो असतो, दिवस वायाला गेला असता, भटकून थकलो असतो, रस्ता भेटला नसता,
पण भला माणूस होता, त्यांनी मला जिथे जायचं तिथे योग्य रस्ता दाखवला. एका दिवसापुरतं मर्यादित असलेल्या रस्त्याचं मार्गदर्शन करणाऱ्या माणसाविषयी आम्ही एवढी कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या अनेक जन्म जन्मांतराच्या पुण्यकर्माचा संचय करणाऱ्या भिक्खूसाठी आम्ही किती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांच्या त्या गुणांचं किती चांगल्या पद्धतीनं स्मरण करायला पाहिजे. त्या भिक्खूंच्या शिकवलेल्या सद्धम्माच्या प्रती आम्ही किती चांगल्या पद्धतीनं त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं तर हा कार्यक्रम कृतज्ञतेचाच आहे असंही म्हटलं तरी हरकत नाही. आपण आम्हाला 3 महिन्यापर्यंत पूजनीय भिक्खू खूप चांगल्या पद्धतीनं धम्मदेशना दिली आणि तुम्ही सुद्धा या 3 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं संकल्प करून आपल्या जीवनामध्ये कुशल धम्म उत्पादित करून त्या कुशल धम्माच्या अनुस्वार पुण्याचा संचय करण्याचा प्रयत्न करत असता. धम्म आचरण करत असताना आपण खूप चांगल्या पद्धतीनं धम्माचं आचरण करून आमच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धम्माच्या संदर्भामध्ये कार्य सांगितलेलं आहे ते कार्य आम्ही वारंवार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं म्हणू नये की यामध्ये आम्ही काय करणार आहोत. बऱ्याच लोकांकडे आम्ही जातो, तर बऱ्याच लोकांना आपण भेटण्यासाठी जेव्हा जातो तर ते बरेच लोक असे म्हणतात की भंतेजी आम्हाला तर काही समजत नाही धम्माच्या बाबतीमध्ये आणि आम्ही येऊन काय करावं. असे काही लोक आहेत आमचे. काही लोक म्हणतात की आम्ही पैसेही देत नाही आणि आम्ही येतही नाही. काही लोक असे म्हणतात की आम्हाला काही गरज नाही. काही लोक असे म्हणतात की तुम्ही बोलवा नाही तर नका बोलू, पण आमच्या पुण्यकर्मासाठी आम्ही येतो. बघा ही मानसिकता आहे. आणि धम्माचं काम करत असताना तुम्हाला आम्हाला आलेले हे हजारो वेळेचे अनुभव आहेत. अशाही अनुभवातून धम्मधर व्यक्तीने खूप चांगल्या पद्धतीनं आपला धम्म टिकवण्यासाठी स्वतःच्या वेळेचं दान देऊन जनमानसापर्यंत इथे धम्माचं काम उभं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुमच्या आमच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत. आमच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत. आमच्या जबाबदाऱ्या ह्या आहेत की सुज्ञ लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भिक्खूंनी त्यांनी द्यावं. तुम्हाला सुज्ञ लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भिक्खूंनी द्यावं, व त्या सुज्ञ माणसाचा प्रश्नही चांगला असला पाहिजे. त्यांनी आलतं भलतं सलतं काही विचारू नये. धम्माचा प्रश्न असेल तर उत्तर धम्माचं है ना. म्हणजे आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आम्ही समजून घेतल्या पाहिजे. जसं की तुमच्या परिवारामध्ये प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. घरमालकाची जबाबदारी वेगळी, म्हणजे घरातला मेन माणूस जो आहे त्याची जबाबदारी वेगळी, घरातल्या आईची जबाबदारी वेगळी, मोठ्या लेकाची जबाबदारी वेगळी, मोठ्या सुनेची जबाबदारी वेगळी, लहान लेकाची जबाबदारी वेगळी, लहान सुनेची जबाबदारी वेगळी, लहान लेकराची जबाबदारी वेगळी, नातवांची जबाबदारी वेगळी. या साऱ्या जबाबदारीनुसार माणूस आपल्या पद्धतीनं काम करत असतो. आणि हे आपले सारे कुटुंब आहे. बुद्ध विहारामध्ये येणारा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असू देत, तो जर बुद्ध विहारात येऊन बसत असेल तर तो आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. लक्षात घ्या, हे आपलं कुटुंब आहे. या विहारामध्ये बसलेले सगळेजण आपण एका कुटुंबाचे आहोत. आपलं कुटुंब कोणतं आहे. आपल्या कुटुंबाचं नाव आहे धम्म कुटुंब है ना. खोब्रागडे, मेश्राम, गायकवाड, अमुक तमुक हे वेगवेगळे, पण विहारात आल्यानंतर आम्ही सारे जण एका कुटुंबाचे होतो. आणि आमचा कुटुंब प्रमुख कोण आहे. तथागत सम्यक संबुद्ध. बुद्ध विहारामध्ये येणाऱ्या सारे लोक एका कुटुंबाचे आहेत, म्हणजे ते धम्माचे सदस्य आहेत, ते धम्मधर आहेत. आणि आमच्या कुटुंबाचा मुख्य माणूस, करता धरता, आमचा सुख करता आणि दुःख हरता कोण आहे तर तथागत सम्यक संबुद्ध आहे. मग या अर्थाने आम्हाला सद्धम्माचं काम करत असताना
आमच्यावर तुमच्यावरती साऱ्यांवरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या आम्ही ओळखून घेतल्या पाहिजे आणि त्या जबाबदाऱ्या जोपर्यंत तुम्हाला आम्हाला समजत नाहीत तोपर्यंत धम्माचं काम मोठ्या पद्धतीनं उभं राहणार नाही. म्हणजे आज जरी पंचशील बुद्ध विहारामध्ये आपण सारे जण मिळून खूप चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम करतोय म्हणजे ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला समजलेल्या आहेत. ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला समजलेल्या आहेत. या प्रवचनाच्या माध्यमातून साऱ्या लोकांना ह्या जबाबदाऱ्या समजाव्यात की माझ्या सद्धम्माला मला पुढे आणि पुढे नेण्यासाठी जेव्हा आम्ही बारकाईने या गोष्टीकडे विचार करतो तेव्हा आमच्या लक्षात येतं की आधुनिक बौद्धांचे नैतिक काही कर्तव्य आहेत. आधुनिक बौद्धांचे नैतिक काही कर्तव्य आहेत. नैतिक कर्तव्य कोणते असतात? नैतिक कर्तव्य जे कोणी लादत नसते आमच्यावरती. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 तुमच्या आमच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी ज्या पद्धतीनं 22 प्रकारचे नैतिक कर्तव्य आम्हाला दिले होते ज्याला तुम्ही आम्ही 22 प्रतिज्ञा म्हणतो, बरोबर आहे? तर ते काय होतं? 22 प्रतिज्ञा म्हणजे ते आमचे नैतिक कर्तव्य आहेत. सद्धम्माकडे बघत असताना ते आमचे 22 आचरणिक नियम आहेत. विचार करा, 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या होत्या. बाबासाहेबांचं धर्मांतर जर 2023 मध्ये असतं तर तुमचं आमचं आचरण पाहून बाबासाहेबांनी किमान 150 तरी प्रतिज्ञा दिल्या असत्या. दिल्या असत्या का नाही? 150 प्रतिज्ञा दिल्या असत्या. मग आधुनिक बौद्धांचे नैतिक कर्तव्य कोणते आहेत? प्रत्येक गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की तुम्ही आम्ही सारे मिळून ज्या पद्धतीनं धम्म कार्य करू लागलो त्या धम्म कार्याच्या आधारावरती आमचा धम्म पुढे पुढे जाणार आहे. तुमच्या दानाच्या आधारावरती खूप चांगल्या पद्धतीचं जिल्ह्यामध्ये काम उभं राहू लागलेलं आहे. पण यामध्ये आणखी काही गोष्टींची भर टाकल्यानंतर खरोखर आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं अश्वगतीनं आमच्या धम्माचा प्रचार प्रसार करू शकतो. तेव्हा आमच्या मनातील सद्धम्म वाढवण्यासाठी श्रद्धा भावनेनं काही नियम आमच्यावरती स्वतः आम्ही नैतिक कर्तव्य म्हणून त्याचं आचरण करणं फार गरजेचं आहे. ज्या ज्या उपासक उपासिकांना असं वाटतं, आता लक्ष देऊन ऐका, ज्या ज्या उपासक उपासिकांना असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये तुम्हाला आम्हाला नरकातून बाहेर काढले, ज्या ज्या उपासक उपासिकांना असं वाटतंय की बाबासाहेबांनी दिलेलं जे कार्य आहे त्या कार्याला आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं गती द्यायची आहे, त्या साऱ्या उपासकांनी उपासिकेनी एक काम करावं की आपलं धम्म कार्यामध्ये संपूर्ण सहकार्य असू द्यावं. हे पहिलं नैतिक कर्तव्य आहे, बौद्धांचं नैतिक कर्तव्य आहे. कारण तुमचं जर सहकार्य नसेल तर विहारात गर्दी होईल का? विहारात गर्दी नाही झाली तर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या मनावरती परिणाम होईल का? लोकांच्या मनावर परिणाम नाही झाला तर लोकांचे पाय बुद्ध विहाराकडे वळतील का? लोकांचे पाय बुद्ध विहाराकडे वळाले नाही तर लोकांचे मन बदलतील का? लोकांचे मन शुद्ध होतील का? लोकांचं चित्त शुद्ध होईल का? नाही. आणि म्हणून तुमचं आमचं पहिलं हे नैतिक कर्तव्य आहे की घरातल्या फक्त एका सदस्याने नव्हे, आम्ही बऱ्याच ठिकाणी जातो, प्रवचन करत असताना बऱ्याच लोकांना आम्ही सांगतो की विहारात येताना सगळ्यांनी यावं, घराला कुलूप लावून यावं, है ना? हे काय लग्न असते का विहारातला कार्यक्रम? म्हणजे नाही, बाप गेला माय घरी, सगळेच घरी, माय बाप गेले लेकरं घरी, एखादं लेकरू गेलं सगळेच घरी, असं असते का? हे नाही. बुद्ध काळात बघा, जिथे जिथे धम्मसभा असायच्या गावच्या गाव जायचे,
गावात कोणी शिल्लक राहायचं नाही आणि लोक खूप चांगल्या पद्धतीनं जाऊन तिथे तासन तास बसायचे आणि तासन तास बसून धम्मप्रवचन ऐकायचे आणि त्यामुळे ते लोक बदलले. बुद्ध काळातले लोक बदलल्यामुळे ते श्रीमंत झाले आणि श्रीमंतीमुळे ते खूप चांगल्या पद्धतीनं आपापल्या आयुष्यामध्ये पुढे गेले. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुमच्या साऱ्यांचं एक आद्य कर्तव्य आहे, तुम्ही आम्ही साऱ्यांनी त्या धम्म कार्यामध्ये 100% सहभाग नोंदवला पाहिजे. 20% नाही, 30% नाही, 50% नाही. इथे बाउंड्रीवर 35% पण जमत नाही. नाही का? वर्गात एखाद्या विद्यार्थ्याला जर कमी मार्क पडले तर ते मास्तर करते ढकल पास. होय बाबा, पुढं तू राहिला आणखी 2, 4, 6 महिने तर दुसऱ्याला नापास करशील, जाय तू पण पास होय. इथे तसं चालते का? अजिबात नाही. इथे 100 म्हणजे 100% तुम्हाला पाडावे लागतात. आणि धम्मामध्ये त्याला म्हटलेलं आहे उपासक उपासिकांची अष्टशिलाची पूर्तता. धम्मकार्यात वेळ देणं म्हणजे काय? धम्मकार्यात वेळ देणं म्हणजे काय? धम्मकार्यात वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेळ देऊ शकता, सहकार्य करू शकता, मदत करू शकता. धम्मकार्यात मदत करणे म्हणजे काय? तर धम्मकार्यात मदत करणे म्हणजे पहिली गोष्ट आहे भिक्खूंना भोजन दान देणे. इथून ती गोष्ट सुरू होते. भिक्खूंना चिवरदान देणे, भिक्खूंना औषध दान देणे, भिक्खूंना लागणाऱ्या ज्या काही त्यांच्या नित्यनियमातल्या वस्तू असतील त्या दान देणे. आणि संकल्प असा मात्र मनात करणे की किमान 1 वर्षात एकदा तरी 1 चिवरदान भिक्खूंना देईन. साऱ्यांनी संकल्प करायचा असतो तो. तुम्हाला आम्हाला जर बौद्ध धम्माला पुढे न्यायचं असेल आणि तुमचे आमचे जर आधुनिक बौद्धांचे नैतिक कर्तव्य जर आम्हाला पूर्ण करायचे असतील तर पहिलं तुमचं आमचं हे कर्तव्य असेल की प्रत्येक महिन्यामध्ये ज्याला शक्य आहे त्यानं महिन्याला द्यावं, ज्याला शक्य नाही त्यानं किमान 6 महिन्याला द्यावं, ज्याला 6 महिन्याला शक्य नाही त्यांनी 1 वर्षाला द्यावं, पण द्यावं. चिवरदान द्यावं. चिवरदानासारखं महान असं पुण्य दुसरं कोणतं नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीनं आम्ही आमच्या धम्माला पुढे पुढे नेण्यासाठी किंवा धम्माच्या प्रचार प्रसारासाठी नैतिक कर्तव्य म्हणून भिक्खू लोकांची सेवा करणं हे सुद्धा आमचं एक नैतिक कर्तव्य असलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्ही काया वाचा मनानं धम्माला समजून घेतलं पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की फक्त दिल्याने कोणाचं कल्याण होत नाही. देऊच लागले पण भावना करू लागले नाहीत तर काया वाचा मनानं आमचे कुठल्याही पद्धतीनं अकुशल कर्म झाले नाही पाहिजे. आधुनिक बौद्धांचं हे दुसरं नैतिक कर्तव्य आहे की आम्ही काया वाचा आणि मनावरती संवर केला पाहिजे. संवर या गोष्टीचा अर्थ आहे संयम. खूप चांगल्या पद्धतीनं संयम आमचा असला पाहिजे. काया वाचा मनावरती ज्या ज्या उपासक उपासिकांचा संयम असेल तर ते खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या कर्तव्याच्या पालनाच्या तयारीला लागलेले आहेत किंवा नियम ते पालन करत आहेत. 22 प्रतिज्ञा कशासाठी दिल्या होत्या बाबासाहेबांनी? बाबासाहेबांना माहित होतं की समाजाला अभिधम्म पीठक समजायला खूप वेळ लागेल, आहे ना. आणखी समजला का समाजाला अभिधम्म पीठक? नाही समजला. सुत्त पीठक समजला का? नाही समजला. विनय पीठक तर तुमचा भाग जरी नसला तरी या साऱ्या गोष्टी समजायला वेळ लागेल, बाबासाहेबांना माहित होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी काया वाचा आणि मनावरती तुमच्या संयम आणण्यासाठी या साऱ्या गोष्टी फक्त 22 प्रकारे तुम्हाला शिकवल्या. त्याकडे नियम म्हणून पाहिलं पाहिजे आपण, त्याकडे नियम म्हणून पाहिलं पाहिजे, ती आचार पद्धती म्हणून पाहिली पाहिजे, बौद्धांचं कर्तव्य म्हणून त्याकडे त्या गोष्टीकडे पाहिलं गेलं पाहिजे. कारण याच गोष्टीच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या मनामध्ये असलेली एक धम्म भावना होती की या 22 गोष्टीचं पालन करणारा माणूस काया वाचा आणि मनानं
शुद्ध होईल. काया वाचा मनानं शुद्ध झालेल्या माणसालाच बुद्धाचा उपासक म्हणतात. अलीकडच्या भाषेमध्ये आपण त्याला बौद्ध म्हणतो. बौद्ध उपासक किंवा उपासिका. तर त्या आधारावरती आमच्या साऱ्यांचं एक कर्तव्य आहे उपासक उपासिकांनो, की आम्ही या सद्धम्माला जाणून घेत असताना आमच्या काया वाचा आणि मनावरती खूप चांगल्या पद्धतीनं संयम ठेवला पाहिजे. अतिशय महत्वाचा एक भाग आहे यामध्ये, की उपासक उपासिकांनी ठरवायचं असतं की माझ्या संपत्तीचा काही भाग मी धम्म कार्यासाठी दान देईन. संपत्तीचा काही भाग बाबासाहेबांनी कितवा हिस्सा मागितला तुम्हाला? 20वा हिस्सा मागितला. चांगल्या कामासाठी दिलेला पैसा, तो पैसा वायाला जात नाही. इकडे तिकडे पैसा आपला कुठे कुठे जातो तुम्ही विचार करा. आधुनिक बौद्धांचं हे एक सुद्धा नैतिक कर्तव्य आहे की चांगल्या कामासाठीच बौद्धांचा पैसा गेला पाहिजे. चांगल्या कामासाठी, विधायक कामासाठी. विधायक काम एकच आहे की सर्व माणसांना खूप चांगल्या पद्धतीनं सद्धम्म शिकवणे किंवा खूप चांगल्या पद्धतीनं त्याला त्याच्या संसारिक जीवनाला सुखी बनवण्यासाठी काही नियमांच्या गोष्टी शिकवणे, काही आचार पद्धती शिकवणे. आणि ही आचार पद्धती कुठे मिळते आम्हाला? आचार पद्धती मिळते फक्त बुद्ध विहारामध्ये. विचाराची शुद्धता होते बुद्ध विहारामध्ये. शब्द तपासून वापरले जातात बुद्ध विहारामध्ये. शब्दांची मालिका जुंपली जाते सुविचाराच्या अर्थाने बुद्ध विहारामध्ये. हे सुविचार गाथांमध्ये रूपांतरित होतात बुद्ध विहारामध्ये. या गाथा माणसाच्या पावला पावलावरती धम्मपदाचं काम करतात बुद्ध विहारामध्ये. आणि हे धम्मपद माणसाला या भवचक्रातून बाहेर काढते फक्त बुद्ध विहारामध्ये. आणि म्हणून त्या बुद्ध विहारामध्ये आपण आपला पैसा खर्च केला पाहिजे. इकडे तिकडे पैसा टाकू नये. बुद्ध काळातल्या उपासक उपासिकांनी बुद्ध विहारांची निर्मिती केली. बघा किती चांगल्या पद्धतीनं त्या काळात ते काम मोठ्या मोठ्या पद्धतीनं वाढलं. राजे महाराजे राजपुत्र वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्मातले लोक बुद्धांच्या मार्गावरती आले. कोणाला आम्हीच दाखवलं का त्या काळी? नाही. तुम्ही आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला घर बांधून देतो असं कोणी म्हटलं का हो त्या काळात? याही काळात कोणीच म्हणत नाही की तुम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करा, आम्ही तुम्हाला घर बांधून देतो. आमचे लहान लहान लेकरं वयात आलेले आमच्या बहिणी आमच्या भावांना हा सद्धम्म समजला पाहिजे. वयात आलेले आमच्या बहिणी भावांना हा सद्धम्म समजल्यानंतर ते खूप चाणाक्ष बुद्धीनं कामाला लागतात. आणि चाणाक्ष बुद्धीनं ते कामाला लागले, धम्माला जाणून ते कामाला लागले ना, तर त्यांचं आयुष्यातलं एकही पाऊल वाकडे पडत नाही. एकही पाऊल रस्त्याच्या बाहेर जात नाही. ते त्यांच्या आयुष्यामध्ये चालत असताना, त्यांचे निर्णय घेत असताना जर आमचे मुलं धम्मधर असतील, त्यांच्या घरात जर धम्माची शिकवण असेल, धम्माचे संस्कार त्यांच्या आई वडिलांमध्ये असतील, तर त्या मुलांचा विकास होतो. आम्हाला इतर लोकांना बुद्ध समजावून सांगता आला पाहिजे. कारण बुद्ध कोणाचा वैर करत नाही, बुद्ध कोणाचा तिरस्कार करत नाही. बुद्ध जाणून बुजून कोणाला म्हणत नाही की तू इकडे ये म्हणजे मी तुला सुखी करतो आणि तिकडे गेला तर तू दुःखी राहशील, असा बुद्ध अजिबात म्हणत नाही. बुद्ध एवढेच म्हणतात की तुझं मन तुझ्या जवळ आहे. तुझ्या मनानुसार जर तू चांगल्या पद्धतीनं राहिला, वागला, जगला, विचार केला आणि धम्म जर आचरणामध्ये आणला, तर कुठल्याही जाती धर्माचा असेल बाबा तू, चांगलं राहिला, चांगलं बोलला, चांगला विचार केला आणि खूप चांगल्या पद्धतीनं मनाचा विकास केला, तर कुठल्याही जाती धर्माचा, कुठल्याही पंथाचा, कुठल्याही देशाचा आणि कोणत्याही स्वरूपाचा माणूस असला तरी तो सुखी झाल्याशिवाय राहत नाही. हा बुद्धाचा सद्धम्म आहे ना. तुमच्या आमच्या साऱ्यांसाठी तो कसा आहे? ओपनायिको आहे. प्रत्यक्षपणे इथे फळ देणारा आहे. वेळ लागत नाही. ज्याला ज्याला ज्या पद्धतीने समजला त्याने त्याने त्या पद्धतीने आचरणामध्ये आणला आणि आचरणात आलेल्या सद्धम्माने सगळ्यांना सुखी केलं, समाधानी केलं, आरोग्यदायी केलं. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तुमचं आमचं आधुनिक एक कर्तव्य आहे की आम्ही जास्तीत जास्त धम्म कार्यामध्ये दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्माला
वाढवण्यासाठी, धम्म समजून घेण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेळ देत नाहीत आमचे लोक. वेळ द्यायला शिकलं पाहिजे. वेळ दिल्याशिवाय समजणार नाही ना. ज्या ज्या लोकांना असं वाटते की सद्धम्म मला समजला पाहिजे, त्या साऱ्या लोकांनी जास्तीत जास्त सद्धम्मासाठी वेळ दिला पाहिजे. जेवढा जास्त तुम्ही वेळ देणार तेवढा जास्त तुमचा फायदा आहे. वेळेच्या आधारावरती आम्हाला तशा पद्धतीनं समजून घेता येईल. धम्माला जाणण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेळ देसाल तर समजल, आहे का नाही? आता पुण्यकर्म कसे होतात बरं? वेळ दिल्याशिवाय पुण्यकर्म होत नाही. धम्म प्रवचन घरात ऐकणं हे सोपं आहे, पण ते पुण्यकर्म होत नाहीत. आता कसे होत नाही सांगतो तुम्हाला. बघा, पुण्यकर्म कसे होतात? धम्म ऐकल्यावर पुण्यकर्म होतात. आणि धम्म कसा ऐकायचा असतो? धम्म माणसासारखा ऐकायचा असतो. माणसासारखा माणूस कुठं बसते? फक्त बुद्ध विहारात, आहे का नाही? बुद्ध विहारात धम्म ऐकल्यानंतर तो 100% फलदायी ठरतो. आता घरात धू लागली आई धुणं, धू लागली ताई धुणं, आणि धुता धुता ऐकायली बुद्धाचं प्रवचन, होईल का माय काय फायदा? कापू लागले कांदे, डोळ्यातून पाणी पडायलं, तिकडे बुद्ध वंदना चालू आहे, होईल का काही फायदा? नाही होणार. समजल का ते? नाही समजणार. तुमच्या घरातले कामं करता करता जे तुम्ही प्रवचन ऐकता त्यांनी फक्त तुमचे कानं ऐकू लागलेत, मनावर काही परिणाम पडत नाही. मनावर काही परिणाम पडत नाही. पण बुद्ध विहारात येऊन जेव्हा तुम्ही सद्धम्म ऐकता तेव्हा शरीरानं तुम्ही हजर असता आणि मनानं सुद्धा तुम्ही हजर असता. प्रत्यक्ष कृतीच्या द्वारे सद्धम्माला श्रवण करून जेव्हा काया वाचा आणि मनामध्ये आम्ही आचरणामध्ये आणतो तेव्हा 100% तो सद्धम्म तुम्हाला आम्हाला फळ देणारा असतो. आणि म्हणून फळ देणारा अनुभवातला सद्धम्म आम्ही जोपासण्याचा वारंवार प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, इथे असलेल्या भारत देशातील प्रत्येक बौद्धांचं एक नैतिक कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या सद्धम्माला जाणण्यासाठी, ज्ञानाला जाणण्यासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा वारंवार प्रयत्न करावा. 5वं नैतिक कर्तव्य आहे. 5वं नैतिक कर्तव्य काय आहे की आता धम्म कार्यात सहकार्य सुरू झालेलं आहे. सहकार्य करू लागले धम्म कार्यामध्ये. काया वाचा मनाने धम्म समजून घेऊ लागले. आपल्या संपत्तीचा काही भाग धम्म कार्यासाठी देऊ लागले. धम्माला जास्तीत जास्त समजण्यासाठी वेळही जास्तीत जास्त देऊ लागले. मग आता काय करायचं आहे? या साऱ्या गोष्टींचा आधार काय? या साऱ्या गोष्टी आम्हाला करायच्या काय आहेत? तर बुद्धानं त्या काळी आणि त्यावेळी सांगितलं होतं. बुद्ध म्हणतात स्वजाणीवेसाठी कायानुपස්සना करावी. बघा, म्हणजे या साऱ्या गोष्टी करत असताना मला दान का द्यायचं आहे? मला वेळ का द्यायचा आहे? माझी संपत्ती कुठे खर्च झाली पाहिजे? किंवा मला कशा पद्धतीनं सद्धम्म समजून घ्यायचा आहे? माझ्या काया वाचा मनानं कुशल कर्म का करायचे आहेत? तर या साऱ्यांचा आधार एक आहे. या साऱ्यांचा आधार एक आहे की मला माझ्या स्वतःची स्वजाणीव झाली पाहिजे. स्वजाणीव म्हणजे काय? मी कोण आहे? मी कसा आहे? मी कोण आहे? मी कसा आहे? ही स्वजाणीव झालेल्या माणसाच्या मनामध्ये क्रोध राहत नाही. स्वजाणीव झालेल्या माणसाच्या मनामध्ये मोह राहत नाही. जाणीव झालेल्या माणसाच्या मनामध्ये द्वेष राहत नाही. आणि बुद्ध भिक्खू संघाला उपदेश देताना म्हणाले होते की क्रोध, मोह, द्वेष या 3 गोष्टी जर माणसाच्या मनातल्या निघाल्यात ना तर भिक्खूंनो त्या व्यक्तीला अनागामी पर्यंत नेण्याची जबाबदारी माझी असेल, असे तथागत सम्यक संबुद्ध म्हणाले होते. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, या धम्मदानाच्या दान महोत्सवामध्ये आपण सर्वजण उपस्थित आहोत. तेव्हा आपण या सद्धम्माला जाणून घेत असताना एक या साऱ्यांचा आधार जो आहे किंवा शेवटी आम्हाला काय करायचं आहे? तर शेवटी आम्हाला आमच्या स्वतःला समजून घ्यायचं आहे. स्वजाणीव करायची आहे.
सो जाणीव करत असताना मग कुठून सो जाणीव होईल? मनाच्या आधारात सो जाणीव होईल. मी कोण आहे? आता लोकांना जर प्रश्न विचारला तर लोक म्हणतील की मी म्हणजे मी आहे, मी म्हणजे माझं नाव आहे, मी म्हणजे माझे कान आहेत, मी म्हणजे माझं नाक आहे, मी म्हणजे माझे डोळे आहेत, मी माझे माझे होठ आहेत, जीवा है, त्वचा है, शरीर है. या साऱ्या गोष्टी लोक म्हणतील की मी आहे. पण खरंच ते आहेत का? नाही. या 3.5 हाताच्या कायेमध्ये दिसणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, या दिसणाऱ्या गोष्टीला सुद्धा निर्मित करण्यापाठीमागे बुद्धाने 5 गोष्टी शोधल्या, ज्या कोणाला शोधता आल्या नाहीत. बुद्ध म्हणतात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. या 5 उपादान स्कंदापासून बनलेलं हे शरीर आहे. सो जाणीव का करावी? स्वतःला का समजून घ्यावं? या आधारावरती आम्हाला समजून घेता आलं पाहिजे. वर्षावासामध्ये 3 महिन्याचे आर्य उपोषशिलाचं पालन का करावं? त्याचा अर्थ हाच आहे की मला स्वतःला समजून घ्यायचं आहे, माझी स्वजाणीव मला करून घ्यायची आहे. चिवरदान का द्यावं? स्वजाणीवीसाठी द्यावं. धम्मकार्यामध्ये भाग का घ्यावा? स्वतःच्या जाणीवीसाठी घ्यावा. कारण स्वतःला ओळखलेला माणूस हा दुःखी होत नाही, कष्टी होत नाही. तथागत सम्यक संबुद्धानं सांगितलं की हे दिसणारं रूप फसवणार आहे, हे भुलवणार आहे, फसवणार आहे. हे दिसणारं जे काही आहे ते त्याला रूप म्हटलेलं आहे. पण या आतमध्ये ज्या काही गोष्टी आहेत, रूप आहे, संज्ञा आहे, विज्ञान आहे, संस्कार आहेत, तर या 5 उपादान स्कंदापासून बनलेल्या या शरीराला आम्हाला बारकाईनं समजून घ्यावं लागेल. आम्हाला स्वजाणीवमध्ये हे समजून येतं, अरे मी म्हणजे कोणीच नाही ना, मी म्हणजे पाण्यावरचा असणारा बुडबुडा आहे, निर्माण झाला, फुटला, उत्पन्न होणे, नष्ट होणे चालू आहे ना निरंतर. या साऱ्या गोष्टी माणसाला हळूहळू समजतात आणि हळूहळू या गोष्टी समजल्यानंतर मग तो व्यक्ती मात्र हा आपल्या आयुष्यामध्ये खूप सुखी, समाधानी आणि आरोग्यदायी आपल्या स्वतःला बनवत असतो. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, वर्षावासातल्या या 3 महिन्यामध्ये जे काही तुम्ही कर्म केलं असेल तर हे आपल्या सर्वांचं महान मोठं पुण्यकर्म आहे. आज आपल्या पंचशील बुद्ध विहारामध्ये अधिक आपल्याला उपदेश न देता मी थोड्या आधुनिक स्वरूपामध्ये आपल्यासोबत सुसंवाद करण्याचा प्रयत्न केला. तरीही चांगल्या गोष्टी ऐकत असताना खूप चांगल्या पद्धतीनं पुण्यकर्म होत असतात. ऐकले तरी तर आपल्या सर्वांचं या साऱ्या गोष्टीमध्ये मंगल आहे. आपल्या साऱ्यांचं मंगल कशात आहे? आपल्या साऱ्यांचं मंगल आहे एका गोष्टीमध्ये की वर्षावासाची शेवटची पौर्णिमा झाल्यानंतर, भंतेजीचा कठीण चिवरदान समारंभ झाल्यानंतर सुद्धा आपल्या साऱ्यांचं मंगल कशात आहे? भंतेजीचं शेवटचं कठीण चिवरदान समारंभ झाल्यानंतर सुद्धा आमचं बुद्ध विहार बंद राहू नये यात आमच्या सर्वांचं कल्याण आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो की का हो तुमचं विहार बंदच आहे? नाही ना, भंतेजी वर्षावास झाला ना, आता आहे ना, निरंतर चालणारी प्रोसेस आहे. नाही 4 जण या, 5 जण या, 8 जण या, पण रोजचा धम्मसंस्कार सुरू ठेवा. नाही 8 जण आले तर 1 जण तरी या, रोजचा धम्मसंस्कार सुरू ठेवा. तर यामध्ये कल्याण आहे, यामध्ये सुख आहे, यामध्ये समाधान आहे. तेव्हा प्रिय उपासक आणि उपासिकांनो, आपल्या प्रति खूप खूप मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं वचन या ठिकाणी संपन्न करतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो.